आज आपण प्रोटीनयुक्त, चटकदार, चविष्ट नॉनव्हेजच्या भाजीलाही मागे टाकणारी, मटणाची चव असणारी सोयाबीनची भाजी बनवलेली आहे। प्रोटीन करता अगदी छान ऑप्शन आहे सोयाबीन। सोया चंक्स आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही भाजी करून पहा, भाजी खूप छान लागते। या भाजीमध्ये आपण पालकचाही समावेश केलेला आहे, त्यामुळे भाजी आणखी हेल्दी झालेली आहे। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता भाजी बनवायला सुरुवात करू। तर भाजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण सोया चंक्स घेतलेले आहेत। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि गरम पाणी घालूयात आणि 15 ते 20 मिनिटाकरता झाकून ठेवायचं आहे। आणि तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। मिक्सी जारमध्ये काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मोठा कांदा घेतलेला आहे, याची बारीक पेस्ट बनवून घेऊ। तर या ठिकाणी कांदा आणि लसूणची पेस्ट ही तयार आहे। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। चिमूटभर मोहरी घालूयात, चिमूटभर जिरे घालायचं आहे। मोहरी छान तडतडलेली आहे, कढीपत्त्याची काही पानं घालूयात, अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि वाटलेला मसाला घालूयात आणि मंद आचेवर मसाला सुटा होईपर्यंत छान परतवून घेऊ। 1 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आणि आता दुसरं वाटण तयार करून घेऊ। तर 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टोमॅटो घ्यायचा आहे, हे जाडसर वाटून घेऊ आणि पालकची काही पानं घेतलेली आहेत। कढीपत्त्याची काही पानं घालूयात, कोथिंबीर घालायची आहे आणि ह्याची फाईन पेस्ट बनवून घेऊ। या ठिकाणी आपली पेस्ट ही तयार आहे। कांद्याचा कलरही बदललेला आहे, कांदा सुटा झालेला आहे आणि आपण तयार केलेली पेस्ट घालूयात। गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा मिरची पावडर घालूयात, मिक्स करून घेऊ। मसाला लवकर सुटा होण्याकरता अर्धा चमचा मीठ घालूयात आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। तर ह्या ठिकाणी 3 मिनिट झालेले आहे, झाकण काढायचं आहे। मसाला छान सुटा होत आलेला आहे। अर्धा चमचा धना पावडर घालूयात, मिक्स करून घेऊ। मटार घालायचा आहे, सोया चंक्स मधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि चंक्स घालूयात आणि 3 ते 4 मिनिटाकरता मोठ्या आचेवर छान परतवून घेऊ। भाजीला मटणाची चव येण्याकरता मोठा 1 चमचा आपण मटण मसाला वापरलेला आहे। हवा असेल तर मटण मसाल्याऐवजी चिकन मसाला वापरला तरी चालेल आणि अगदी अर्धा चमचा गरम मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। भाजीला उकळी आलेली आहे, मंद आचेवर भाजी 8 ते 9 मिनिटाकरता छान शिजवू देऊ। तर ह्या ठिकाणी 8 मिनिट झालेले आहेत, झाकण काढायचं आहे। मटार अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता भाजीला कलरही किती सुंदर आलेला आहे। तर ही भाजी अगदी पातळही नसते आणि अगदी घट्टही नसते। तर अशा प्रकारे चटकदार, चविष्ट, प्रोटीनयुक्त, हेल्दी सोयाबीनची भाजी तयार आहे। तर तुम्ही ही भाजी करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।